ऋतू सरले सरले जसे पान उलटावे, सुख दुःख हे ठाशीवर जसे कोणी गिरवावे, हातावर माथ्यावर कुणी आखल्या रेषा, नियतीने काय आता त्यात लिहावे लिहावे. काळ्या शाईची ही रात त्यात आशयाचे बिंब, काळ्या शाईची ही रात त्यात आशयाचे बिंब. नशिबाने आज माझ्या नव्या पानावर उगवावे. कोण लिहिते आहे ही कथा जीवनाची, माझ्या ओळखीचे गाव कादंबरीत भेटावे. माझ्या ओळखीचे गाव कादंबरीत भेटावे. माझा विश्वास सार्थ ठरला. आता मी जी लढाई लढायला जाते त्यातही मला तुझी साथ हवी. मला नाही वाटत तो माणूस तुझा मुलगी म्हणून स्वीकार करेल असं. तुझ्या आई वडिलांचा शोध लागला का ग? आणि त्यांनी तुझा स्वीकार केला का? बोल ना. तुम्हाला कसं काय कळलं हे? नाही म्हणजे मी हे घरातल्यांव्यतिरिक्त इतर कोणालाच सांगितलं नाहीये. कोण आहे रे? मी कादंबरी विश्वनाथ मंगेशकर, सुलेखा आणि विश्वनाथ मंगेशकर यांची मुलगी. लहानपणीच मला किडनॅप केलं होतं. अर्थात हे तुम्हाला सगळं माहीत असेलच. लहानपणापासून आत्तापर्यंत अनाथाश्रमात वाढली. आणि ज्याने मला किडनॅप केलं त्याचं नाव सॅम गोन्साल्विस. किडनॅप केलं त्यानंतर त्यांच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला आणि तो माणूस कोमात गेला आणि मी अनाथाश्रम. त्या जखमी माणसाच्या हातावर त्याचं नाव कोरलं होतं, सॅम गोन्साल्विस. शेवटी माझा विश्वास जिंकला. देवाने माझी हाक ऐकली. माझी मुलगी मला परत मिळाली. मला खात्री होती तू कधीतरी मला भेटशीलच आणि तू आलीस. तेव्हा मी या घरची मुलगी आहे. कादंबरी, हे घर माझं आहे. एक मिनिट. कादंबरी, बेटा कादंबरी इकडे ये.
तू आत्ता जी कथा सांगितलीस त्या कथेतली जी कादंबरी आहे ना ही 10 वर्षापूर्वी आम्हाला सापडली आणि आता ती आमच्या बरोबरच या घरात राहते. तू यायला थोडासा उशीरच केलास. 10 वर्षापूर्वी जर येऊन ही कहाणी सांगितली असतीस तर कदाचित फरक पडला असता. स्टोरी मी नाही, तुम्ही रचताय. पण कसं आहे ना, सत्य फार काळ लपून राहत नाही हो. आज ना उद्या ते जगासमोर येणारच आणि ते मी आणेन. मी आता शांत बसणार नाही. तुम्हाला पोलिसांच्या तावडीत दिला ना तर याद राखा. धमकी देतेस आम्हाला? जा, काय पाहिजे ते कर. असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. तुम्ही तर बोलूच नका. विश्वनाथ मंगेशकर यांची पत्नी म्हणवता ना स्वतःला? मग पत्नी धर्म काय असतो हे माहिती नाहीये? अहो, किती विश्वासाने तुमच्याशी लग्न केलं होतं माझ्या बाबांनी, आणि तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांच्या विश्वासाची राख रांगोळी केली. आणि हे सगळं कशासाठी? पैशांसाठी. पैशांसाठी तुम्ही त्यांना आयुष्यातून उठवलं. पुरेकर तुझी वटवट चालली घेतो. तुम्ही दोघं विश्वनाथ मंगेशकरांची मुलं तुम्हीच आहात ना? त्यांचंच रक्त वाहत आहे ना तुमच्या शरीरात. मग वडिलांवर होणारा अन्याय तुम्हाला दिसत नाहीये का? त्यांच्यावर जे आरोप होत आहेत, त्यांना ज्या चक्रव्यूहात अडकवलं जात आहे, त्यातनं त्यांना बाहेर काढावं असं वाटलं नाही तुम्हाला? हा, तुमची ही आई आणि हा मामा, या दोघांनी त्यांच्या विरुद्ध कट रचलाय हे तुम्हाला कळत नाहीये का? कळूनही न कळल्यासारखं कळतात. हे हिरोईन, आम्ही काय करायचं आणि काय नाही ते आमचं आम्ही बघून घेऊ. कळलं ना? तू उगा शहाणपण शिकू नकोस आम्हाला. आणि मुळात तुझा संबंधच काय आहे? तुला काय वाटतं, तू बोलशील त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुला घरात घेऊ? तुम्ही मला या घरात घेणारे कोण? हे खूप बोललीस. आता मी काय सांगतो ते नीट ऐकायचं. आमची खरी बहीण कादंबरी इथे आमच्या सोबत राहते आणि विश्वनाथ मंगेशकरांची मुलं म्हणून आमच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आम्ही व्यवस्थित पार पाडतो. त्यामुळे तू आम्हाला काही नवीन सांगायची गरज नाहीये आणि उगाच आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तसं करायची काहीही गरज नाही, कारण मी कालच बाबांना असायलम मध्ये भेटून आले आणि त्यांनीच मला सांगितलं तुमचे हे मामा आणि ही आई हे दोघं किती पाताळ यंत्री आहेत ना हे कळून चुकलंय मला. आणि तसंही तुम्हाला कोणाला सरळ मार्गाने समजावून काहीच उपयोग नाहीये हे कळलंय आता. त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना तुमच्याच मार्गाने तुमच्याच भाषेत समजा. मी इथे परत येईन, पण एकटी नाही, पोलिसांना घेऊन, आणि तुम्हाला सगळ्यांना खडी फोडायला पाठवेन. हा माझा कादंबरीचा शब्द आहे. आता तुमचं होता काय माहित कुठे गेला तो? काय माहित म्हणजे?
अहो तुमचा पेशंट तुम्हाला माहिती नाही का कुठे आहे तो? चला शोधा आता. ठीक आहे मग. ठीक आहे, एक काम करा, त्याला तिथंच गोडाऊन मध्ये बांधून ठेवा. मी आल्यावर सांगतो काय करायचं ते. आणि यावेळी कुठलीही चूक होता कामा नये, नाही तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं. येतंय लक्षात? ठेवा आता. गुड. आता आपल्याला कुणालाही घाबरायचं काही कारण नाही. ती मुलगी आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. तुम्ही कोणीही काळजी करू नका, निश्चिंत राहा, आपापल्या कामाला लागा. इथं काय करायचं काय नाही करायचं ते मी ठरवतो. खरं तर माझ्या आत्ता लक्षात आलेलं आहे की मला नेमकं काय केलं पाहिजे. पेशंटला शोधा. हो शोधतो. तिथे पण नाही येत. तिथे पण नाही येत ते. हो कुठे गेले असतील? पुढे सापडत नाहीये. हेच सापडत नाहीयेत म्हणजे? बहुतेक वेळेच्या भरात बाहेर पळून गेला तो. अहो मग तुम्ही काय करत होता? आणि एक मिनिट, ते वेडे नाहीये, पूर्णपणे बरे झालेत ते. तू सगळे शोधलं का त्याला? हो सगळं शोधलं. नाही, मला वाटत त्यांना त्यांना कोणीतरी घेऊन गेलं असावं. नाही, पोलीस कंप्लेंट करायला हवी. हो. विश्वनाथ मंगेशकर, त्यांच्या जीवाला धोका आहे साहेब. साहेब प्लीज त्यांना वाचवा. अहो ते आज अचानक हॉस्पिटलमधनं सुद्धा गायब झालेत.